नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सेटची डेफिनेशन आणि रिप्रेझेंटेशन ऑफ सेट, टॅब्युलर सेट, सेट बिल्डर फॉर्म आपण डिस्कस केला होता. तर ह्या लेक्चरमध्ये आपण सबसेट, सुपरसेट, प्रॉपर सेट हे सेटचे टाइप्स आहेत हे आपण डिस्कस करणार आहोत. त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग सुरू करूया आजचे पॉइंट. फर्स्ट डेफिनेशन आहे सबसेट. सबसेट म्हणजेच काय? अ सेट ए इज सेड टू बी अ सबसेट ऑफ बी इफ एव्हरी एलिमेंट ऑफ ए इज ऑल्सो एन एलिमेंट ऑफ बी. वी रिटन एज ए कंटेनिंग इन बी. काय डेफिनेशन मध्ये सांगितलेलं आहे? A set A is said to be a subset of B if every element of A is also an element of B. म्हणजे A मधले सर्व एलिमेंट्स कशामध्ये पाहिजे? सेट B मध्ये. फॉर एक्झाम्पल घेऊया. सपोज A हा सेट आहे, आपण कन्सिडर केलाय 1 2 3 आणि B पण हा सेट आहे. B सेट मध्ये एलिमेंट्स आहेत 1 2 3 4 5. ओके. मग ए मधले सर्व एलिमेंट बी मध्ये कंटेन करतात. डेफिनेशन मध्ये एव्हरी एलिमेंट्स ऑफ ए इज ऑल्सो एन सेट एलिमेंट ऑफ बी. ए सेट मधले सर्व एलिमेंट्स काय करतात? ए बी सेट मध्ये कंटेन आहेत. 1 ए मध्ये आहे, 2 आहे, 3 आहे. बी मध्ये 1 2 3 4 5 आहे. म्हणजे ए मधले सर्व एलिमेंट बी सेट मध्ये आहेत. म्हणजे आपण काय म्हणणार? ए इज सबसेट ऑफ बी. आणि इट कॅन बी रिटन एज सिम्बॉलिकली ए कंटेनड इन बी. ओके, ह्या सिम्बॉलला काय म्हणतो? ए कंटेनड इन बी. ओके. नेक्स्ट आहे डेफिनेशन. ह्या एक्झाम्पलद्वारे तुम्हाला हे डेफिनेशन समजले असेल. नेक्स्ट डेफिनेशन आहे सुपरसेट. ए कंटेनड इन बी. आपण वरच्या डेफिनेशन मध्ये बघितले ए मधले सर्व एलिमेंट बी सेट मध्ये. देन बी इज कॉल्ड एज सुपरसेट ऑफ ए अँड इट रिटन ॲज बी सुपरसेट ऑफ ए. तर ह्यामध्ये एक्झाम्पल मध्येच बघितलंय ए मध्ये 3 एलिमेंट्स आहेत, बी मध्ये 5 एलिमेंट्स आहेत. ए इज अ सबसेट ऑफ बी. जर ह्या टाइप मध्ये लिहिलं तर आपण काय म्हणणार? ए इज अ सबसेट ऑफ बी. आणि ए मधल्यापेक्षा बी मध्ये जास्त एलिमेंट्स आहेत म्हणजे काय असणार आहे? बी इज अ सुपरसेट ऑफ ए. बी इज अ सुपरसेट ऑफ ए. ओके, कारण की ए पेक्षा बी हा सेट मोठा आहे आणि ए मधले सर्व एलिमेंट बी मध्ये कंटेन करतात. नेक्स्ट डेफिनेशन आहे प्रॉपर सबसेट. A non-empty set A is said to be a proper subset of the set B if and only all elements of A are in set B and at least one element of B not in A. ओके, इथं काय सांगितलेलं आहे? ए मधले सर्व एलिमेंट सेट बी मध्ये कंटेन करायला पाहिजे आणि कमीत कमी एक एलिमेंट बी मधला ए सेट मध्ये नको. तर त्याला आपण काय म्हणणार? A is a proper set of B. फॉर एक्झाम्पल बघा, दॅट इज A contained in B म्हणजे A is a subset of B but A not equals to B, then A is called as a proper subset of B. We can written as A contained in B. ओके, एक्झाम्पलद्वारे हे आपण समजून घेऊया. प्रॉपर सबसेट. आपण एक एक्झाम्पल घेतलंय. ए मध्ये 3 एलिमेंट्स आहेत, बी मध्ये 4 एलिमेंट्स आहेत. ए मधले एलिमेंट्स 1 3 5 आहेत, बी मध्ये 1 3 5 7. देन एव्हरी एलिमेंट ऑफ ए इन एलिमेंट ऑफ बी. ए मधले सर्व एलिमेंट सेट बी मध्ये म्हणजे ए काय झाला? ए इज सबसेट ऑफ बी झाला. बट आपण प्रॉपर सबसेट बघाल. बट ए नॉट इक्वल्स टू बी. ए मध्ये 4 आहेत, ए मध्ये 3 एलिमेंट्स आहेत, बी मध्ये 4 आहेत. बट ए नॉट इक्वल्स टू बी म्हणजे ए इक्वल टू बी आपण म्हणू शकत नाही. देअरफॉर ए कंटेनड इन बी. म्हणजे ए काय असणार आहे? ए कंटेनड इन बी. ए इज अ प्रॉपर सबसेट ऑफ बी. त्याला आपण ए इज अ प्रॉपर सबसेट ऑफ बी. आपण मगाशी बघितलेलं एक्झाम्पल ह्याला पण काय आपण म्हणू शकतो? ए इज अ प्रॉपर सबसेट ऑफ बी. कारण की काय सांगितलेलं आहे डेफिनेशन मध्ये? ऍटलीस्ट वन एलिमेंट इन बी नॉट इन ए. कमीत कमी एक जरी एलिमेंट ए मध्ये नसेल तर काय असणार आहे? बी मधला ए मध्ये नसेल तर काय असणार आहे? ए इज अ प्रॉपर सबसेट ऑफ बी. रिमार्क बघा, if there exists even a single element of A
which is not in B, then A is not a subset of B, and it is written as, we can written as A is not contained in B. म्हणजे काय सांगितलेलं डेफिनेशन मध्ये, जर सपोज ए मध्ये असा एक एलिमेंट्स आहे 1 2 3 6 घेतला आणि बी मध्ये काय आहे 1 2 3 4 5, दोन सेट घेतलं, 6 हा एलिमेंट बी मध्ये आहे का, नाही. म्हणजे ए इज अ सबसेट ऑफ बी आपण इथं म्हणू शकत नाही, कारण की ऍटलिस्ट वन एलिमेंट इज नॉट इन बी. हे दोन्ही सेट काय झाले, दोन्ही सेट डिफरंट आहे, त्याला सुपर सेट पण म्हणू शकत नाही, सबसेट पण म्हणू शकत नाही. देन ए इज नॉट अ सबसेट ऑफ बी. ऍटलिस्ट वन एलिमेंट, सिंगल एलिमेंट जरी ए मधला बी मध्ये कंटेन नसेल तरी तो काय नसणार आहे, नॉट अ सबसेट ऑफ बी. नेक्स्ट टाइप आहे एम्प्टी सेट किंवा नल सेट. अ सेट कंटेनिंग नो एलिमेंट्स इज कॉल्ड एज अ empty set or null set and is denoted by phi or singleton set, किंवा त्याला आपण काय म्हणतो void set. म्हणजे ज्या सेट मध्ये एकही एलिमेंट नसतो त्याला काय म्हणतो आपण, एम्प्टी सेट म्हणतो. फॉर एक्झाम्पल इथं काय दिलंय, एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर आणि एक्स लाईज बिटवीन 1 to 2. आता नॅचरल नंबर्स माहिती आहे, एन म्हणजेच काय नॅचरल नंबर. नॅचरल नंबरचे स्टार्टिंग कशापासून होते 1 2 3, आणि ते कंडिशन काय दिलेलं आहे, एक्स हा असा एक एलिमेंट आहे तो नॅचरल नंबर मध्ये कंटेन करतो, आणि ही एक्स म्हणजे काय असणार आहे 1 to 2 पर्यंत. आता 1 to 2 घेतलं, नॅचरल नंबरची स्टार्टिंग आहे इथं. 1 आणि 2 मधले नॅचरल नंबर कोणता आहेत का एलिमेंट इथं मध्ये नाहीच आहे, कारण की एन हा काउंटेबल एलिमेंट आहे. म्हणजे या सेटमध्ये काय झाला 0 एलिमेंट, म्हणजे कोणता एलिमेंट ह्याच्यामध्ये कंटेन नाही, म्हणजे हा काय झाला एम्प्टी सेट, हाय सेट. असं ह्या टाईपमध्ये तुम्ही सिंगलटन सेट कोणताही घेऊ शकता. ज्या सेटमध्ये एकही एलिमेंट नसतो तो काय असतो, नल सेट असतो. नेक्स्ट आहे सिंगलटन सेट. अ सेट कंटेन्स ओनली वन एलिमेंट इज कॉल्ड एज अ सिंगलटन सेट. ज्या सेटमध्ये ओनली वन एलिमेंट कंटेन करतो त्याला आपण काय म्हणणार आहे, सिंगलटन सेट. फॉर एक्झाम्पल, लेट ए बी अ सेट ऑफ ऑल इंटिजर्स विच आर आयदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह. आता इंटिजर्स माहित आहे, इंटिजर्स कोणते कोणते, एक्झाम्पल आपण घेतलं इथे इंटिजर्स आय ने डिनोट करतो, इन्फायनाइट -3 -2 -1 0 1 2 3 अप टू सो ऑन. निगेटिव्ह नॅचरल नंबर्स आणि पॉझिटिव्ह नॅचरल नंबर्स आणि 0. आता 1 हा पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, 2 पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे. इंटिजर सेटमध्ये कोणता एलिमेंट आहे तर पॉझिटिव्ह पण नाही आणि निगेटिव्ह पण नाही, तर 0. मग त्या सेटमध्ये कोणता एलिमेंट येणार आहे, ओनली 0 येणार आहे. विच नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह. ऑल इंटिजर्स मध्ये फक्त 0 हा एलिमेंट आहे की जो पॉझिटिव्ह पण नाही आणि निगेटिव्ह नाही, म्हणजे त्या सेटमध्ये ओनली वन एलिमेंट कंटेन करणार. म्हणजे हा काय झाला सेट ए इज अ सिंगलटन सेट. आणखीन एक एक्झाम्पल बघूया. लेट बी द सेट ऑफ कॅपिटल ऑफ इंडिया. आता आपल्या देशाची एक आहे राजधानी दिल्ली, एकच असणार आहे, म्हणजे त्या बी सेटमध्ये कोण काय असणार आहे, फक्त दिल्ली हा कंटेन करणार आहे. बी सेट असा आहे की आपल्या इंडियाची कॅपिटल ऑफ इंडिया सांगितलं, मग बी इज इक्वल्स टू दिल्ली. ओनली वन एलिमेंट कंटेनड इन सेट बी इज कॉल्ड एज अ सिंगलटन सेट. नेक्स्ट आहे फायनाइट सेट. अ सेट इन विच द प्रोसेस ऑफ काउंटिंग ऑफ एलिमेंट्स कम्स टू अन एंड इज कॉल्ड एज अ फायनाइट सेट. त्या सेटमध्ये आपण जे एलिमेंट्स आहेत ते आपण काउंट करू शकतो आणि त्याचा शेवट पण होऊ शकतो, अशा सेटला आपण काय म्हणतोय, फायनाइट सेट. ज्या सेटमधले आपण एलिमेंट्स काउंट करू शकतो आणि त्या सेटमधले एलिमेंट जर संपत असतील तर त्याला आपण फायनाइट सेट म्हणतो. इफ सेट ऑफ ऑल null set number of elements are limited are countable then it is called as a finite set. आता सिंगलटन सेट घेतला किंवा नल सेट घेतला, नल सेट मध्ये काहीच एलिमेंट्स नसतात, सिंगलटन सेट मध्ये ओनली वन एलिमेंट्स असतात, तर ते सेट काय झाले, फायनाइट सेट झाले. एक्झाम्पल बघूया. सेट ऑफ लेटर्स इन द वर्ड्स ब्युटिफुल. आता ब्युटिफुल ह्या शब्दामध्ये कोणते कोणते लेटर्स आहेत, ए बी ई एल एफ टी आय यू. आता ह्याच्यामधले आपण एलिमेंट्स काउंट करू शकतो, 1 2 3 4 5 6 7 8 एलिमेंट्स आहेत. तर हे काय झालं, काउंटेबल आहेत, आपण ह्याला काउंट करू शकतो आणि ह्याचा एंड पण झाला, म्हणजे हा काय झाला सेट ए इज अ फायनाइट सेट. सपोज पी सच दॅट पी इज अ नंबर ऑफ
नंबर फ्रॉम 1 to 22 डिव्हिजिबल बाय 4. पी एक असे नंबर्स आहेत, त्याला आपण काय करतोय 1 to 20 मधले असे नंबर्स आहेत जे डिव्हिजिबल बाय 4 मध्ये कोणते कोणते येणार आहेत, 4 ने डिवाइड करणारे 4, 8, 12, 16, 20. 1, 2, 3, 4, 5 हे काय झाले 5 एलिमेंट्स. आपण ह्याला काउंट करू शकतो. हा काय झाला फायनाइट सेट. नेक्स्ट आहे इनफायनाइट सेट. इफ नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट इज अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल देन द सेट इज कॉल्ड एज इनफायनाइट. ज्या सेटमधले एलिमेंट्स आपण काउंट करू शकत नाही, अप टू इनफायनाइट असतात किंवा अनलिमिटेड असतात, अशा सेटला काय काय म्हणतो आपण इनफायनाइट सेट. और डेफिनेशन अ सेट विच इज नॉट फायनाइट इज कॉल्ड एज अ इनफायनाइट सेट. जे सेट फायनाइट नाही आहे त्याला आपण काय म्हणणार आहे इनफायनाइट सेट. फॉर एक्झाम्पल घेतलं सेट ऑफ लेटर ऑफ इन द वर्ल्ड इज ब्युटिफुल. ब्युटिफुल हा काय झाला फायनाइट सेट आहे. सेट ऑफ नॅचरल नंबर. नॅचरल नंबरचा सेट कसा 1, 2, 3 अप टू इनफायनाइट. नंबर ऑफ एलिमेंट्स काय इनफायनाइट नंबर ऑफ एलिमेंट. मग सेट ऑफ नॅचरल नंबर्स काय झाला इनफायनाइट सेट. ओके. नेक्स्ट डेफिनेशन आहे इक्वल सेट. टू सेट्स ए अँड बी आर said to be equal if every element of set A is in set B and every element of set B is in set A. इक्वल सेट म्हणजेच काय सांगितलंय, जर सपोज ए आणि बी असे जर दोन सेट असतील आणि ए सेट मधले सर्व एलिमेंट बी सेट मध्ये कंटेन करतात आणि बी सेट मधले सर्व एलिमेंट जर ए सेट मध्ये कंटेन करत असेल तर ए काय असणार आहे ए आणि बी आर इक्वल असणार आहे. ओके. फॉर एक्झाम्पल बघूया. सपोज ए सेट मध्ये मी घेतलं एक्स वाय झेड पी क्यू आणि सेट बी मध्ये घेतलेले आहेत मी पी एक्स क्यू वाय झेड. ओके. दोन्ही सेटचे फक्त सिक्वेन्स डिफरंट आहे. एक्स यामध्ये पण आहे, एक्स बी मध्ये पण आहे, वाय आहे, वाय झेड आहे, झेड आहे, पी क्यू पी अँड क्यू. दोन्ही सेट मधले म्हणजे ए सेट मधले प्रत्येक एलिमेंट सेट बी मध्ये कंटेन करतो, बी सेट मधला प्रत्येक एलिमेंट सेट ए मध्ये कंटेन करतो. म्हणजे ए इज कंटेनड इन बी अँड बी इज कंटेनड इन ए. दॅट इज ए इज इक्वल्स टू बी. म्हणजे दोन्ही सेट काय झालं इक्वल्स आहे. ए अँड बी आर इक्वल्स. ओके. एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए इज इन सेट बी अँड एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज इन ए. फॉर एक्झाम्पल एक्स इज अ लेटर ऑफ द वर्ड लिसन. ओके. ए मध्ये लिसन हा शब्द घेतलेला आहे आणि बी मध्ये कसला शब्द घेतलेला आहे वाय इज द लेटर ऑफ द वर्ड सायलेंट. आता दोन्ही मध्ये दोन्ही सेट घेतलेला आहे. लिसनचं पण आपण ए सेट मध्ये राईट केलेला आहे, बी सेट पण आपण काय केलेला आहे राईट केलेला आहे. आणि दोन्ही सेट मधले काय झाले ह्याच्यामध्ये पण येस आहे, दोन्ही मध्ये पण काय आहे येस बिलॉंग करतो. इथं येस आहे येस आहे, आय आहे आय, एल एल, टी टी, ई ई, एन एन. दोन्ही लेटर मध्ये काय झालं सेम वर्ड आहे. ओके. त्यामुळे दोन्ही लेटर्स काय झाले इक्वल आहेत सेट ए आणि सेट बी मधले. थ्रू द एलिमेंट्स ऑफ सेट ए अँड बी आर नॉट इन द सेम ऑर्डर बट दोज ऑल एलिमेंट्स आर आयडेंटिकल. ओके. दोन्ही सेट मधले शब्द काय झाले आता ह्याच्यामध्ये डिफरंट आहेत, म्हणजे सिक्वेन्स इक्वल नाही आहे, सेम नाही आहे, तरी पण हे काय झालं तेच लेटर आहेत. त्यामुळे काय झालं दोन्ही सेट इक्वल आहेत. ए इज इक्वल्स टू बी. ओके. अगेन एक एक्झाम्पल सेट ए मध्ये 1, 2, 3 एलिमेंट्स आहेत, बी मध्ये 1, 2, 3, 4. ओके. ए नॉट इक्वल्स टू बी. ए सेट मध्ये वेगळे आहेत, बी सेट मध्ये वेगळे आहेत. ए कंटेनड इन बी बट बी नॉट कंटेनड इन ए, देअरफॉर ए नॉट इक्वल्स टू बी. नेक्स्ट डेफिनेशन आहे इक्विवेलेंट सेट. टू फायनाइट सेट ए अँड बी आर सेट टू बी इक्विवेलेंट इफ नंबर ऑफ ए इज इक्वल्स टू नंबर ऑफ बी. इक्विवेलेंट सेट म्हणजे काय दोन्ही सेट फायनाइट पाहिजे आणि नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सेट ए इज इक्वल्स टू नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सेट बी. नंबर ऑफ एलिमेंट ए मधले आणि नंबर ऑफ एलिमेंट बी मधले इक्वल असेल तर तो सेट काय असतात इक्विवेलेंट सेट. इक्वल सेट आर ऑलवेज इक्विवेलेंट सेट बट इक्विवेलेंट सेट नीड नॉट बी इक्वल. जे आपण इक्वल सेटची डेफिनेशन बघितले ते ऑलवेज काय असतात इक्विवेलेंट बट इक्विवेलेंट नीड नॉट बी इक्वल. फॉर एक्झाम्पल बघा ए सेट मध्ये 3 एलिमेंट्स आहेत, बी सेट मध्ये 3 एलिमेंट्स आहेत. दोन्ही सेट मध्ये 3 एलिमेंट्स आहेत. नंबर ऑफ ए इज इक्वल्स टू नंबर ऑफ बी झालं म्हणजे ए अँड बी आर इक्विवेलेंट बट
ए मधले एलिमेंट डिफरंट आहेत, बी मधले एलिमेंट डिफरंट आहेत, त्यामुळे ए नॉट इक्वल्स टू बी. आणि ए नॉट इक्वल्स टू बी आहे म्हणजे ए नॉट इक्वल्स टू बी. दोन्ही सेट काय नाही, सेम नाही आहेत, त्यामुळे ते काय नसणार आहेत, नॉट इक्वल. ओके. नेक्स्ट डेफिनेशन आहे युनिव्हर्सल सेट. If in a particular discussion all the sets under consider the subset of all the set U, then U is called as a universal set. Suppose आपण एखादा मोठा सेट कन्सिडर केला आणि त्यामधले छोटे छोटे सेट जर कन्सिडर करत असेल तर त्याला आपण युनिव्हर्सल सेट असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपण भारत देशाचं एक्झाम्पल घेतलं. भारत देशात छोटे छोटे राज्य आहेत, तर भारत देश हा काय झाला, युनिव्हर्सल सेट झाला. आता महाराष्ट्र हा त्यामधला काय झाला, एक छोटासा सेट झाला. म्हणजे आपण भारत सेटला हा युनिव्हर्सल सेट कन्सिडर केला आणि त्याच्यामध्ये जे छोटे राज्य आहेत महाराष्ट्र, केरळ, जम्मू, हे छोटे छोटे राज्य म्हणजेच काय झाले, त्यामधले छोटे छोटे सेट झाले. म्हणजे भारत हा युनिव्हर्सल सेट. आपण युनिव्हर्सल सेट कशाला म्हणणार आहे, जो आपण एक मोठासा सेट घेतो आणि त्याच्यामधले जे छोटे छोटे सेट कन्सिडर करतो, ज्याचे सबसेट असतात, त्याला आपण युनिव्हर्सल सेट म्हणतो. फॉर एक्झाम्पल अ क्रिकेट टीम ऑफ 15 students is also the selection from the school. Here all the students from school who play cricket is the universal set. A team of 15 cricket players is the subset of that universal set. म्हणजे स्कूलमधले काय असणार आहे, आपण काय म्हटलं इथं, हा भारत देश म्हटलं. भारत देशमध्ये हा काय झाला, महाराष्ट्र, हा केरळ, आणखी छोटे छोटे राज्य. भारत देश हा झाला युनिव्हर्सल सेट आणि छोटे छोटे राज्य म्हणजे हे भारत देशाचे काय झाले, सबसेट झालेत. हे सबसेट्स ऑफ युनिव्हर्सल सेट. आता आपण एक्झाम्पल बघितलेलं, एका स्कूलमध्ये काय झालं, नंबर ऑफ स्टुडंट्स असतील, नंबर ऑफ स्टुडंट्स ते सर्वच क्रिकेट खेळतात. ओके, ते सर्वच क्रिकेट खेळतात. त्यामध्ये आपण क्रिकेट खेळायसाठी फक्त काय केले, 15 स्टुडंट्स काय केले, सिलेक्ट केले. तर हा काय झाला, 15 स्टुडंटचा हा गट म्हणजेच काय, द सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट. Okay, generally the universal set is denoted by U or X in Venn diagram. It is represented by a rectangular form. युनिव्हर्सल आपण रेक्टँगल फॉर्म मध्ये डिनोट करतो. इथे घेतलेला ऑल स्टुडंट इन अ स्कूल हुज प्ले क्रिकेट अँड टीम ऑफ क्रिकेट प्लेयर्स. हे काय झालं, युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेटला आपण इथे यू न डिनोट केलेला आहे किंवा एक्स न डिनोट करतो आणि युनिव्हर्सल रिप्रेझेंट आपण रेक्टँगलच्या फॉर्म मध्ये करू शकतो. ओके, आता जे आपण सेट्स बघितलेले ते आपण सेट बिल्डर्स फॉर्म मध्ये किंवा सेट ऑफ टॅब्युलर फॉर्म मध्ये राईट डाऊन केलेले होते. आता हेच सेट आपण व्हेन डायग्रामॅटिकली कसे प्रेझेंट करू शकतो आणि त्याच्यावरचे बेसिक्स ऑपरेशन्स काय आहेत हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू. थँक्यू.